नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 11। घाटातले दृश्य पाहता पाहता नंदा हरखून गेली। जणू सुंदर स्वप्नांची जत्रा भरली होती तिथे। ती पाहून परी राज्यातून तर आपण प्रवास करत नाही ना, असा संभ्रम तिच्या मनात निर्माण झाला। घाटातली वळणे गाडी सहजतेने घेत होती। कबुतराने ऐटीत मान मुरडून एकदा इकडे पाहावे, एकदा तिकडे पाहावे, तशी धुक्याच्या निळसर मच्छरदाणीत झोपी गेलेली वनस्री अजून जागी झाली नव्हती। तिच्या निद्रीत लावण्याच्या दर्शनाने नंदा मात्र मंत्रमुग्ध होऊन गेली। आकाश दिसत नव्हते, पण बहुधा त्यात ढग रेंगाळत असावेत। पहाटे पडून गेलेल्या पावसाच्या सरीने सारी सृष्टी अभ्यंग स्नान झालेल्या सुवासिनीसारखी दिसत होती। सडा करून फुलांची रांगोळी काढून आता ती देवपूजेला बसणार होती। त्याकरिता सूर्याचे निरंजन लावायला ती सिद्ध झाली होती। सूर्यबिंब क्षितिजावर आले। हा म्हणता त्याचा अंधुकपणा नाहीसा झाला। इतका वेळ नंदाला घराचा विसर पडला होता। नवे खेळणे मिळाले म्हणजे लहान मुलाला आईची सुद्धा आठवण होत नाही, तशी थोडीशी तिची स्थिती झाली होती। पण समोर सूर्यबिंब दिसताच तिला एकदम माईची, दादांची आणि मिलिंदाची आठवण झाली। तिला वाटले दादा चहा घेऊन वर्तमानपत्र वाचित बसले असतील, पण त्यांचे अर्धे लक्ष बातम्या आणि अर्धे लक्ष आपल्या प्रवासाकडे असेल। माई चहाच्या वेळी आपली आठवण काढून हुरहुरली असेल आणि जाग्या झालेल्या मिलिंद मावशी कुठे आहे, मावशी कुठे आहे म्हणून गुणगुण सुरू केल्यावर त्याचे समजूत घालता घालता तिची पुरे वाट झाली असेल। मागून मथुरेची तक्रार ऐकू आली, मी मावशीपाशी बसणार, मला मावशी हवी। नंदाने वळून पाहिले। वसुंधरा कोपऱ्यात डोळे मिटून पडली होती। पार्वतीच्या मांडीवर झोपलेली मधुरा जागी झाली होती। नंदाने तिला हळूच पुढे घेतले। मावशीच्या मांडीवर बसून मधुरा बाहेर पाहू लागली। झाडे पाठशिवणीचा खेळ खेळत पळत होती। मान वळवून ती म्हणाली, नंदा मावशी, आमच्या बागेतली झाडं कधी कधी पळत नाहीत, ही कशी ग पळतात मग अशी? प्रत्येक पिढीला बाळपणी पडणारा हा गहन प्रश्न ऐकून नंदा मनापासून हसली। मधुराचे केस कुरवाळीत ती उत्तरली, झाडं पळत नाहीत बाळ, आपण पळतोय। मधुरा काही कमी वस्ताद नव्हती। ती चटकन म्हणाली, आपण कुठे पळतोय, आपण तर गाडीत बसलोय। आपण पळतो म्हणजे आपली गाडी पळते। चूक चूक, मधुरा टाळ्या पिटीत ओरडली। मग मिस्किलपणाने नंदाकडे पाहत तिने विचारले, तू किती शिकली आहेस मावशी? MA झाले मी, पण माझ्यासारखी
मॉन्टेसरी कुठे झालीस तू? झाडं कशी पळतात ते आमच्या गाण्यात सांगितले. शिशु वर्गातल्या बडबड गीताचा शस्त्राधार मधुरेने पुढे केलेला पाहून नंदाला मोठी गंमत वाटली. विलासपूरचे दर्शन आपल्याला दिवसा उजेडी होईल अशी नंदाला कल्पना होती. पण दुपारची विश्रांती घेऊन पुणे सोडताना वसुंधरा ड्रायव्हरला म्हणाली, महादेव, थेट विलासपूरला जायचं नाही हां. तो एक रस्ता पडतो ना मध्ये, साताऱ्याच्या पुढे अंगारा घेतला होता बघ. मुंबईला जाताना त्या गावाकडे जायचंय. त्याच्या पायावर बेबीला घालू आणि मग पुढे जाऊ. महादेवाने मान हलवली. त्याचे चक्र फिरू लागले. मात्र त्या चक्रापेक्षाही अधिक गतीने नंदाच्या विचारचक्राचे भ्रमण सुरू झाले. मुंबईतल्या बड्या डॉक्टरांना मधुरेची प्रकृती दाखवून वसुंधरा परत चालली होती. मधुराच्या येणाऱ्या फिट्स त्यांच्या औषधाने थांबल्या आहेत. मग वसुंधरा या अंगार धुपाऱ्यांच्या नादी का लागली आहे? मधुरेला ज्याच्या पायावर घालून पुढे जायचे होते तो मांत्रिक गावाजवळच्या टेकडीवरल्या भूतनाथाच्या देवळाकडे गेल्याचे कळले. गाडी तिकडे वळली. पण टेकडीवर गाडी जाण्याजोगा रस्ता नव्हता. सारी खाली उतरली आणि पायी चालू लागली. टेकडी फार उंच नव्हती, मात्र तिच्यावर गर्द झाडी होती. महादेव त्या मांत्रिकाला शोधायला पुढे गेला. मधुरा नंदाचे बोट धरून लगबगीने चालू लागली. पार्वती व तिच्या मागून वसुंधरा हळूहळू टेकडी चढू लागल्या. त्या गर्द झाडीत एक पाखरू उंच आवाजात शीळ घालत होते. दूर गेलेल्या एखाद्या सोबत्याला साथ घालावी तशी ती शीळ ऐकून मधुरा वेडावून गेली. मावशी, ते पाखरू मला दाखव, असा हट्ट तिने धरला. नंदा ही ती शीळ घालणारे अपरिचित पाखरू पाहायला उत्सुक झाली होती. सारा जन्म मुंबईत गेल्यामुळे पाखरांचे आवाज संध्यारंगा इतकेच विविध असतात याची कल्पना तिला नव्हती. मधुरेचा हात घट्ट धरून त्या दाट झाडीत डाव्या बाजूला ती शिरली. शीळ ज्या दिशेने येत होती तिकडे ती वळली. ते पाखरू कुठेतरी आसपासच असावे, पण ते नक्की कुठे आहे ते कळेना. त्याला शोधून काढणे हा लपंडावापेक्षा अधिक आनंददायक खेळ होता. नंदा मधुरे इतकीच लहान झाली. ते पाखरू शोधून काढण्यासाठी उजवीकडे वळ, डावीकडे पहा असे करू लागली. आता शीळ फार जवळून ऐकू येत होती. आनंदाच्या भरात मधुरेने नंदाच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. ती पुढे धावली. याच वेळी बंदुकीचा नेम धरून सैनिकासारखा दिसणारा एक मनुष्य झाडीतून पुढे आला. त्याच्या हातातली बंदूक पाहताच मधुरा एकदम किंचाळली. आई! थरथर कापत ती खाली कोसळली. डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच हे सारे घडले. असे काहीतरी होईल याची नंदाला कल्पनाही नव्हती.
आपला शिकारीचा छंद पुरा करायला टेकडीवर आलेल्या त्या मनुष्याला तरी ती कशी असणार? नंदा चटकन खाली बसली. मधुराचे मस्तक मांडीवर घेऊन पदराने तिला वारा घालू लागली. मागून येणाऱ्या जहागीरदारीणबाईंना लवकर घेऊन यायला तिने त्या माणसाला सांगितले. मधुरा अधूनमधून डोळ्यांची विचित्र उघडझाप करत होती. विलासपूरला पोहोचायच्या आत हे काय विघ्न उद्भवले असे मनात येऊन नंदा गोंधळून गेली. वसुंधरा आली. अंगारा देणारा भूतनाथाचा उपासकही याच वेळी तिथे प्राप्त झाला. बराच वेळ प्रयत्न करून आणि त्या टेकडीवरल्या साऱ्या भूताकेतांना धमक्या देऊन त्याने आपला मंतरलेला अंगारा मधुरेला लावला. मधुरा पण लवकर शुद्धीवर येण्याचे लक्षण दिसेना. मग महादेव खाली धावत गेला. पळतच गाडीतली औषधांची बॅग घेऊन आला. वसुंधरेने दिलेल्या एका औषधाचे थेंब नंदाने बळेबळे मधुरेच्या तोंडात घातले. 10 मिनिटांनी ती थोडे थोडे थेंब थेंब घालीत होती. जवळजवळ 2 घटकांनी मधुरा शुद्धीवर आली. थरथर कापत तिने विचारले, आजी, आजी कुठे आहे? लगेच तिने आपल्या चिमुकल्या हातांनी डोळे गपकन मिटून घेतले. ती रडव्या स्वरात म्हणाली, मारू नका माझ्या आजीला, मारू नका. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.